मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी हा दिलासा देणारा अपडेट आहे। राज्याचे पूर्व महिला व बाल विकास मंत्री ज्यांच्या अंतर्गत ही योजना राबवली गेली त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे की लाडकी बहीण योजनेची चौकशी आता होणार नाही। ज्या महिलांना पूर्वी लाभ दिला गेला आहे अशा सर्व बहिणींना या योजनेचा लाभ 100% मिळणार आहे आणि सर्व महिलांना उर्वरित जे आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे। पूर्ण व्यवस्थित माहिती या ठिकाणी समजून घ्या। लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईने आम्ही राबवलेली आहे। साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीने स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं अशा पद्धतीने ते केलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाही आहे आणि ते करणंही नाही आहे, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत। एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरताची स्क्रुटिनी करण्यात आली। म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये ज्या बहिणींचे अर्ज आधार लिंक अभावी पेंडिंग मध्ये पडलेले होते किंवा काही बहिणींचे अर्ज अद्यापही पेंडिंग मध्ये आहेत अशा सर्व बहिणींना सुद्धा लाभ प्रत्यक्षात पद्धतीने या योजनेअंतर्गत दिला जाणार आहे अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली होती। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।